मित्रांनो, महिना कुठला चालू आहे का लक्षात? जुलै महिना चालू आहे आणि तो पण अर्धा संपलेला आहे. तुम्हाला माहिती आहे ना जुलै महिन्यातलं सगळ्यात मोठं टेन्शन काय असतं? ऑफकोर्स ITR फाईल करण्याचं. ज्या लोकांचं इन्कम टॅक्सेबल लिमिट पेक्षा जास्त आहे त्या लोकांना तर याची काळजी असेलच किंवा ते ऑलरेडी टेन्शन मध्ये असतील ITR फाईल करण्याच्या, कारण 31 जुलै लास्ट डेट आहे. आणि ज्या लोकांचं इन्कम टॅक्सेबल लिमिटच्या मध्ये आहे ते लोक अजून पण विचारत असतील की ITR भरणं आपण गरजेचं आहे का? आय नो ITR विषयी आपल्याकडे अजून पण बरेचसे कन्फ्युजन आहेत. ITR भरणं कोणासाठी अनिवार्य आहे किंवा ITR फाईल करणं याचा अर्थ टॅक्स पेच करावा लागतो असं सुद्धा बऱ्याच लोकांना वाटतं. किंवा ITR भरण्याचे काही फायदे पण आहेत का हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आपल्या युट्यूब व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. यावेळेसचा व्हिडिओ खूप जास्त लॉंग नसणार आहे, कारण ITR विषयीच्या बेसिक गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. TDS म्हणजे काय असतो, तो रिफंड क्लेम कसा करायचा किंवा कॅरी फॉरवर्ड लॉसेस काय असतात हे पण मी तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि व्हिडिओ इतका लेट येतोय त्याचं कारण यार आदत से मजबूर. बाय क्वालिफिकेशन मी इंजिनियर आहे आणि आम्हाला पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास करून तो पेपर काढायचा याची सवय नेहमीच लागलेली आहे. सो अजूनही आहेत तुमच्याकडे 15 दिवस. जर तुम्ही अजूनही ITR फाईल केलेला नसेल ना तर हा